अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण 38वी ओवी झाली होती, आज 39वी घ्यायची आहे. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे. का उजिवडे देखिजे, उजिडा जेवी. बघा आता पुन्हा एकदा सांगते. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे. का उजिवडे देखिजे, उजिडा जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. बोलेची बोल देखिजे, ऐकिजे म्हणजे जे आपण बोललोय तेच ऐकण्याचं काम करत असतो, कान करत असतो. तसंच स्वादेची स्वाद चाखिजे म्हणजे स्वादाचा जो प्रत्यय आहे, स्वादाचा जो अनुभव आहे, तो जिव्हा घेत असते किंवा रसना घेत असते. आणि का उजिवडे देखिजे, आणि उजिवडे म्हणजे उजेड. उजेड करून काय पाहता येतं, तो काही अंधार हा शब्द वापरलेला नाही आहे, पण उजिवडे देखिजे म्हणजे उजेडात उजेड करून, समजा अंधारच असेल, सूर्यप्रकाश नसेल तर आपण काही बॅटरी घेतो, टॉर्च घेतो किंवा हल्ली मोबाईलचे सुद्धा असतातच, तर त्याच्यातून किंवा एखादा दिवा घेऊन, मेणबत्ती घेऊन अंधारातली वस्तू पाहता येते. का उजिवडे देखिजे, उजिडा जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. तर मागचा जो दृष्टांत दिलेला होता कालचा, तुझं माझा बोल ऐकावे, ते जयापरी तळहाती तळी मिठी देणे. जयापरी असं म्हटलेलं होतं, म्हणजे ज्याप्रमाणे तळहातातली आपल्या हाताच्या तळहातानंच त्याला मिठी द्यायची. एका हातानं तर टाळी वाजत नाही, तसं एका हातानं मिठी घेताच येणार नाही. म्हणजे 2 हाताची गरज आहे. 2 हात म्हटलं की द्वैत आलं. पण एकच हात जर दोन्ही कार्य करत असेल, करू लागला, तर तिथे एकच आहे, म्हणजे एकत्व आहे. मग गुरु शिष्य हे भिन्न नाहीत हे समजून देण्यासाठी तो काल त्यांनी दृष्टांत दिला होता. आता हाच दृष्टांत त्याचं थोडंसं आणखीन स्पष्टीकरण करणं 38व्याचं, म्हणून आत्ता हा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. काय दिला की, हे सांगदेवा, तुझा माझा संवाद म्हणजे काय आहे रे, की शब्दांनीच शब्द ऐकावा किंवा गोडीनेच गोडी चाखावी. स्वादानेच स्वाद चाखावी म्हणजे काय, चाखावा. एकदा आपण तोंडात टाकलं की ती गोडी जर असेल तर गोडीच आपण चाखत बसतो, तिखट असेल तर तिखटाचा स्वाद घेतो. आणि उजिवडे उजिडे, उजिवडे देखिजे उजिडा म्हणजे प्रकाशानंच प्रकाश पाहायचा, असंही आहे. पण अंधारात आपल्याला मात्र वेगळा काहीतरी प्रकाश घ्यावा लागतो. हा सगळा संवाद दोघांमधला चाललेला आहे. आणि म्हणून शब्द ऐकण्याचं कार्य हे कान करत असतं. स्वादाचा प्रत्यय जिव्हा घेत असते. मग आत्ता मी म्हटलं तसं उजेडात अंधारातला पदार्थ किंवा वस्तू ही उजेड करून पाहावी लागते. पण या सामान्य व्यवहाराच्या विरुद्ध ज्ञानदेवांनी काय सच्चिदानंद स्वरूप, आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलं, की शब्दांनीच शब्द ऐकायचा, गोडीनेच गोडी चाखायची आणि उजेडानेच उजेड पाहावा. जगातल्या सगळ्या दृश्य वस्तू ज्या आहेत किंवा व्यवहार जे आहेत किंवा उपाधी ज्या आहेत, व्यवहारात ज्या ज्या उपाधी वापरतो
त्या उपाधी भेदानी होत असतात. म्हणजे अंधारावर मात करण्यासाठी उजेड वापरला जातो. पण उपाधी म्हणलं की द्वैत आलं, भेदभाव आला. आत्मवस्तू ही उपाधी रहित आहे, अव्यय आहे. आणि त्यामुळं चांगदेवा, तत्वता तू आणि मी उपाधिमुक्त आहोत, दोघंही आत्मरूप आहोत. बोलणारा मी आहे आणि ऐकणारा तू आहेस, असा भेद न राहता बोलणं जाणारं बोललं, म्हणजे बोलले जाणारे बोलच हे शब्द आहेत आणि ते ग्रहण करत आहेत. त्यामुळं तसंच स्वादाचं आणि उजेडाचं हाही दृष्टांत त्यांनी तेवढ्यासाठीच दिलेलं आहे की चांगदेवांना प्रबोधन करण्यासाठी ते सांगतात की तुझ्या माझ्यात आता भेद नाहीच आहे. जी गोष्ट ऐकायची ती शब्दांनीच शब्द ऐकावे लागत आहेत, बोलांनीच बोल बोलले जात आहेत, स्वादांनीच स्वाद घेतला जातोय. आता संवादातलं बोलणं हे ऐकण्यासाठी दुसरा कोणीतरी लागतो, नाही का? आता इथे समोर आहेत का हो चांगदेव? कल्पना डोक्यात ठेवा की चांगदेव समोर नाहीच आहेत. पत्र लिहिणं चाललेलं आहे, पण पत्रातून संवाद, पत्रद्वारा संवाद. जसं पत्रद्वारा संस्कृत, पत्रद्वारा संभाषण ही हल्ली निघाली पद्धत. त्यावेळेला तशी नव्हती, ती ज्ञानदेवांनी सुरू केली म्हणूया आपण. म्हणून इथे दुसरा कोणी लागतच नाही आहे. मग बोलण्यानंच बोलणं ऐकायचं. काही वेळेला बघा, आपल्याला दुसऱ्याशी बोलायचं असतं पण ती दुसरी व्यक्ती नसते आणि आपण आपल्याशीच पुटपुटतो. असं व्हायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, ते आणायला पाहिजे होतं. इथे समोर कोण नाही आहे, म्हणजे बोलण्यानंच बोलणं ऐकतंय. तिथं आहे का दुसरी व्यक्ती? नाही. किंवा आपल्या स्वतःशी आपण असं संवाद करतो, मी जर असं केलं तर बरं होईल, मी जर तसं केलं तर बरं होईल. म्हणजे मीच माझ्याशी संवाद करत असतो. आहे की नाही? असे प्रसंग घडतात की नाही आपल्या आयुष्यात? तसं संत सत्पुरुष जे आहेत त्यांचं विषय भोगणं कसं आहे? तर गोडीनंच गोडी चाखायची, प्रकाशानंच प्रकाशाला पाहायचं, किंवा बोलण्यानेच बोलणं ऐकायचं. किती छान कल्पना केली बघ. आणि असा अनुभव नकळत आपण सुद्धा घेत असतो. मग आत्मज्ञानी संतपुरुष काय करतात? खरं तर ते आपल्यासारखंच बोलत असतात, आपल्यासारखंच चालत असतात. त्यांचं काही चाल म्हणून ह्यांनी छान केलेलं आहे बघा, विनोबांनी. बोले कसा चाले, म्हणजे हा स्थितप्रज्ञ जो असतो तो कसा बोलतो, तो कसा चालतो, असा जो प्रश्न विचारला आहे तेच इथं ते सांगतायत ज्ञानदेव, की ते कसे चालतात, कसे बोलतात, कसे पाहतात, जिभेनं रसास्वाद कसा घेतात. पण त्यांचं हे विषय सेवन करणं हे सामान्य माणसापेक्षा वेगळं असतं. म्हणून ज्ञानदेव सांगतायत, जिव्हा बोधली रसे, अमृतानुभवामध्ये बोलतायत, जिव्हा बोधली रसे कमळ सूर्यपणे विकासे, चकोरची जैसे चंद्रमा झाले. खूप सुंदर दिलीत उदाहरणं की आपली जीभच काय होते हो, रसानी भरून जाते, रसरूप होते. त्यामुळं जे म्हणले ना की स्वादेची स्वाद, म्हणजे त्या जिभेनं स्वाद घेण्याचे जे काम होते तीच स्वतः रसरूप झाली. तिला वेगळ्या याची आधाराची गरजच नाही आहे. किंवा कमळच सूर्य झालं, कमळ सूर्यपणे विकासे. आता तुम्हाला 2 प्रकारची कमळं माहिती असेल, एक सूर्यविकासी कमळ आणि दुसरं असतं चंद्रविकासी कमळ. काय त्या दोघांचं वैशिष्ट्य आहे बघा. सूर्य उगवायला लागला की जी पांढरी किंवा गुलाबीसर कमळं असतात ना, ती अशी मिटलेली असतात, ती हळूहळू उमलायला लागतात. आणि तीच कमळं रात्र झाली की बरोबर मिटायला लागतात. आणि निळी कमळं जी असतात ती चंद्र उगवायला लागला, चंद्र जसा उगवतो तशी ती कमळं विकास पावतात आणि फुलतात. म्हणून त्यांनी काय म्हणलं की कमळच सूर्य होऊन जाते, जे सूर्याने उमलत आहेत ती, किंवा सूर्यच आपलं कमळच चंद्र होऊन जातं, मी म्हणेन त्याच्या पुढे. आणि चकोराचं एक वैशिष्ट्य असं आहे की चकोराला दुसरा चारा लागतच नाही, त्याला फक्त चांदणं हवं असतं, चंद्राचं चांदणं.
म्हणजे चंद्र आणि चकोराचं असं जवळचं नातं आहे की तो चकोर चंद्राची वाट बघतो की कधी चंद्र उगवेल, आणि तेवढं ते चांदणं पिऊन राहतोय हो. तुम्ही आम्ही असं जर झालं असतं तर किती छान झालं असतं. सगळ्या बायकांचे कष्ट मिटले असते. पुरुषांना सामान आणून द्या नको, नोकरी करा नको, उद्योग नको, बस चंद्र आणि सूर्यावरच आपण असे जगलो असतो तर किती छान झालं असतं. आता त्या 6व्या अध्यायातलं ते महाराज असं छान सांगतात की कुंडलिनीची जेव्हा विकास होतोय किंवा कुंडलिनीची जागृती होते तेव्हा शरीरातले सगळे रस खेचून घेते ती, काहीही शिल्लक राहत नाही. सगळा अगदी हाडाचा पिंजरा म्हणतात तसा होऊन जातोय. आणि तिला फक्त ते मस्तकातलं जे अमृत आहे, चंद्रामुळं मिळणारं, चंद्र एका नाडीद्वारे पाझरत असतो, तर ते चंद्राचं अमृत फक्त प्राशन केलं जाते आणि त्याच्यावर ते योगी जगतात वर्षानुवर्षे, हजारो वर्षे. त्यांना दुसरा चारा लागत नाही, जसं आत्ता चकोराला सांगितलं. म्हणून ज्ञानदेवांना ही उदाहरणं काप आठवत आहेत. बरोबर ते त्याच्याशी त्यांचं नातं जोडून दाखवत आहेत आपल्याला. बरं, चकोराची जैसे चंद्रमा झाले, त्याचप्रमाणे चकोरांना चांदणं फक्त पिता येतं आणि सामान्य व्यवहार असा हा द्वैतात चालतो. पण चकोरच चांदण होतं, कमळच सूर्य होतं, जीभच रसरूप होते. जे आत्ता जे मी सांगितलं तसं ती योग्याला ही सगळी हे प्राप्त होते, सिद्धी म्हणूया किंवा ताकद, शक्ती. पण जेव्हा अद्वैत घडतं तेव्हा हा व्यवहार असा होतो, तिथे द्वैत नसतंच. जीभच जर पदार्थांचा रस झाली, कमळच सूर्य बनलं किंवा चकोरच चांदणं झालं तर असा व्यवहार आपल्याला कळायला अवघड आहे. कारण अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य आहे ते आपल्याला तेव्हा अनुभवायला मिळेल, त्या बोधात हा व्यवहार आहे. आणि मीच आत्मरूपानं सगळीकडे भरलेला आहे किंवा भरलेलो आहे, या बोधात अद्वैतातील व्यवहार घडत असतो. सर्वत्र मीच भरून राहिलेलो, मला द्वैत दिसतच नाही. ही जेव्हा आपली अवस्था येईल, आत्ता तर तुम्ही मीच सुद्धा नाही अजून. ती काल एक छान कीर्तन करत होती, ती सारखी कीर्तनकार म्हणायची, मी नाही हो अशी, मला काही हे काही जमत नाही अजून, सगळ्यांशी प्रेमानं बोलणं, प्रेमानं वागणं. पण समर्थ माऊली अशी बोलायची, समर्थ माऊली असं करायचे. म्हणजे आपण त्या संतांपेक्षा किंवा ब्रह्मज्ञानीपेक्षा कमी आहोत हे तर आपल्याला कळतंय की नाही. तुम्ही आव किती आणा, माझा अभ्यास एवढा अभ्यास झाला आहे, मी एवढी पारायणं केली. आत्ता थोड्या वेळापूर्वी वाचत होते, माझ्याच विद्यार्थिनी म्हणून आमच्या कॉलेजच्या संस्कृतच्या PhD झाल्या, आमच्या इथून सगळं झालं. आणि त्यांनी समर्थांवर एवढं कार्य केलेलं आहे. तर त्या सांगतात की ती समर्थ माऊली आणि काही भिन्नता नाहीच आहे त्यांच्यामध्ये, मारुतीरायामध्ये. तसं अद्वैतातला व्यवहार कसा चालतो म्हणून ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायातली ओवी आहे बघा. जिव्हे आपली चवी चाखणे त्याच अर्थाची. त्यांनी ते सगळीकडं बरोबर तेच तत्त्वज्ञान असं छान चपकल बसवून दिलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा सांगितलं की माणसाच्या मनामध्ये ते कोरलं जातं. मग थोडासा आपण विचार तरी करायला लागतो की हे मी म्हणणं बरोबर आहे का, नाही म्हणणं बरोबर. चक्षु निज बुबुळ देखणे, बघा आपल्याच चक्षुनं आपलं बुबुळ बघणं दिसेल का हो असं, पण इतकी ती लेव्हल जातीये, एवढ्या स्तरावर मनुष्य पोचतो. आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. हे भोगणं कसं आहे, आत्ता जे सांगतायत ते की स्वादानं स्वाद चाखायचा आहे, बोलण्यानंच आपलं बोलणं ऐकायचं आहे, आपल्याच जिभेनं आपलीच चव घ्यायची आहे आणि आपल्या डोळ्यानं आपल्या डोळ्याचं बुबुळ पाहायचं आहे. यात आपणच आपल्या आत्मसुखाला कसं भोगता येतं. आणि ही अद्वैतातील सुखभोगाची स्थिती आत्मज्ञानी किंवा सत्पुरुषांनाच कशी जमते. आत्मानंदाचा भोग हा असाच आहे, हे ज्ञानी सत्पुरुष तो आनंद घेत असतात. म्हणून अमृतानुभवाच्या पहिल्या अध्यायात पण, पहिल्या प्रकरणात पण म्हणतात, तैसे भोग्य आणि भोगता, दिसे आणि देखता,
हे सरले अद्वैत अफुटा माझी. आता भोग्य आणि भोगता म्हणजे भोगायची जी वस्तू आहे त्याला भोग्य म्हणतात आणि भोगता म्हणजे त्याचा भोग घेणार आहे तो भोगता. तसं दिसे आणि देखता, दिसे म्हणजे जे दृश्य आहे ते आणि देखता म्हणजे पाहणारा म्हणजे दृश्य आणि द्रष्टा. हे सरले अद्वैत, आता हे अद्वैत संपून गेलं. अफुटा माझी, अफुट म्हणजे त्याच्यामध्ये फुटलेलं नाही आहे म्हणजे द्वैत नाही आहे. म्हणजेच हे सगळे द्वैत आता अद्वैतात एकरूप झालं किंवा आत्मरूपानं ते नित्यरूपात नित्य झालं. नित्य आत्मरूपामध्ये ते एकरूप झालेलं आहे. मग आत्म्याचं ज्ञान झाल्यानंतर जो आत्मज्ञानी आहे तो इतरांसारखाच व्यवहार करत असतो. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे ना की मग तो स्थितप्रज्ञ कसा वागतो, कसा बोलतो, कसा झोपतो, कसा खातो. त्याचं ना आपले व्यवहार सारखेच असतात. पण आता परवा कोण म्हणलं की अगदी बघा एक घास खाल्ले आहेच आमचे स्वामी जे आहेत ते म्हणाले उद्या फक्त एक घास घेणार तुमच्याकडे, एक घास. किंवा अजून कोणाचं ऐकलं काल की रात्री फक्त एक घास घ्यायचा. बघा एक भुक्त तर राहतात पण अगदीच तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून एक घासावर भोजन. एवढं कंट्रोल आलेला असतो माणसांचा. तर ते इतरांसारखे तुम्ही म्हणाल मग ते पण जेवत आहेत की, ते पण खात आहेत की, ते उपाशी राहू आहेत का. अजून ते तेवढे कुंडलिनी जागृती वगैरे ती ज्ञानदेवांना झाली होती. सगळ्यांनाच ते पराक्रम करता येतील असं नाही आहे. तर इतरांसारखाच व्यवहार जरी ते करत असले तरी त्यानं काहीच बिघडत नाही. आणि इंद्रिय विषयांकडे धावली किंवा विषयांवर लोळली तरी त्यांच्या आत्मज्ञानात काहीही फरक पडत नाही. इंद्रिय येऊ देत, इंद्रिय जाऊ देत, इंद्रियांचे विषय येऊ देत जाऊ देत, त्यांच्यात फरक पडत नाही. असं इतकी आपली लेव्हल कधी होणार मला सांगा तुम्ही. नाही होऊ शकत. लोह उभे खाय माती, लोह उभे खाय माती, न परिसाचिये संगती, सोने झाली आपुढती, नशिबी जे मळे. अजून ज्ञानदेवच 18व्या अध्यायात बोलतायत की लोह उभे खाय माती. आता उभ्या लोखंडाला काय होतो, गंज लागतो. जे उघडं उभे म्हणजे काय, उघडं असलं की गंजतात की नाही. म्हणून मग त्याच्यावर पुन्हा काहीतरी पेंट करतात, काहीतरी तेल किंवा काही ऑइल लावतात म्हणजे मग ते गंजत नाही. म्हणजेच ते मलिन होतं. नुसतं उघडं असलं की ते गंज लागतं म्हणजे मलिन होतं. न परिसाची संगती, त्याला अगोदरच जर परिशाचा संस्पर्श झाला, किती छान कल्पना केली बघा, तर त्याचं सोनं झालेलं असतं म्हणजे ते गंजायचा प्रश्नच नाही. परिसाचा गुरूंच्या वचनांचा किंवा उपदेशाचा अमृत स्पर्श व्हायला पाहिजे. परिस स्पर्श म्हणतात, अशी पुस्तकं पण आहेत बघा. मग त्या लोखंडाला कधी गंज लागणार नाही, काही नाही. अशीच आत्मज्ञानी आणि जीवनमुक्ताची स्थिती असते. तर आत्मज्ञानीसुद्धा असेच असतात, जीवनमुक्तसुद्धा असेच असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहेत की अशी आत्मज्ञानी पुरुषाची स्थिती जेव्हा तुला लाभेल त्याचवेळी मी सांगतो की त्यातलं रहस्य तुला कळेल. रहस्य कळेल, ते अनुभवावं लागेल तुला. तुझ्यातही आत्मा आहे, माझ्यातही तोच आहे, पण आत्मज्ञानाच्या आवरणाने मी तुझ्यात झाकलेलं आहे. आणि ते अज्ञानाचं आवरण झाकण दूर कर, म्हणजे बोलण्यानंच बोलणं कसं ऐकावं, स्वादानं स्वाद कसा घ्यावा हे तुला समजेल. आज त्या ज्ञानदेवीतलंच एक दृष्टांत सांगत होते की जसा सूर्यावर एक आवरण येतं, ढगाचं आवरण येतं, तेव्हा तो निस्तेज होतो. आणि जेव्हा ते आवरण बाजूला केलं जातं तेव्हा त्या सूर्याचा प्रकाश आपल्याला कळतो. तसं हे अज्ञानाचं आवरण, अज्ञानाचा हा ढग आपल्या दृष्टीवर किंवा आपल्या अंतरंगावर जो आलेला आहे तो दूर केला की आपल्याला सुद्धा आत्मज्ञान होईल. म्हणून अमृता अनुभवमध्ये म्हणतात, व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे,
अक्रियेचे न मोडे पाऊल केवी. ब्रह्मवेत्याच्या किंवा जीवनमुक्ताच्या हातून अशी असंख्य कर्म घडत असतात, पण तरीसुद्धा तो निष्क्रिय असतो, तर त्याच्यामध्ये लडबडलेला नसतो, तर मी केलं असं कधीच म्हणत नाही. आणि त्याच्या अक्रियतेचे किंवा निष्क्रियतेचे पाऊल बाहेर पडतच नाही. यासाठी अज्ञानाचं आवरण निवृत्त व्हावं लागतं किंवा दूर व्हावं लागतं. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, निरंजनी, बघा किती छान आहे, तुकारामांचे अभंगसुद्धा फार सुंदर असतात. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, आज आलो तदाकार नित्य शुद्ध. आपण नित्य शुद्ध कसे होऊ शकतो किंवा तदाकार होण्यासाठी कोणकोणती आवरणं बाजूला केली, तर आधी गोंधळ सगळा, गजबजाट, दाटवाटीपासून दूर जाऊन निरंजनी घर बांधलं, जिथं कोणीही नाही अशा ठिकाणी. निरंतर निराकार होऊन राहिलो. निरंतर म्हणजे कायम, कुठलाच असं स्वतःचं इमेज, ज्याला आकार नाही असं नाही, आपल्याला देहाला तर आकार आहे, पण लगेच लोक काय करतात, मोठाले बघा आता हल्ली एवढे एवढे बॅनर लावतात. ते पोरगं काय अजून काही उद्योगही करत नसतं, पण त्याच्या मित्रांनी सगळा बनवलेला असतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण तो अगदी साकारच झालाय जसं काही, पण हे निराकार असतात, त्यांना अशी कुठलीही स्वतःची आयडेंटिटी जाहीर करायची नसते. आणि पूर्ण निराभास, त्याचा भाससुद्धा होऊ नये इतकं ते असे ते अखंड ऐक्यात समरस झालेले असतात. म्हणजे ते म्हणतात की आम्ही असे झालो, आणि अहंकार म्हणे न आता नाही अहंकार, आता अहंकारच अजिबात राहत नाही. मग आम्ही कसे झालो तदाकार नित्य शुद्ध. तदाकार म्हणजे त्या परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो, तदाकारी झालो. एकनाथ म्हणतात, ज्या सुखासी नाही अंत, ज्या सुखासी नाही अंत, ते सुख पाहे हृदयात. ज्या सुखासी नाही अंत, ते सुख पाहे हृदयात. सुख सुखाची मिळणी करोनी, घेईया फुले मनी. सुख सुखाची मिळणी करुनी, घेईया फुले मनी. सुखे सुखा सुख, सुखे सुखानुभव, हाची ब्रह्मविद्येचा भाव. सुखे सुखाची मांडणी, शरण एका जनार्दनी. तेच सांगतात, सुख म्हणजे आत्मसुख, सुख म्हणजे ब्रह्मसुख, त्याला अंतच नाही आहे. इतर सुखाला अंत आहे बघा, विशेषतः खाद्याच्या सुखाला तर लगेचच अंत आहे, 2-3 तासातच. कितीही तुम्ही अगदी त्या निगुतीने स्वयंपाक करू देत किंवा छान छान पदार्थ बनवून किंवा अगदी 5 स्टारमध्ये जा, कितीही महागड्या वस्तू खाल्ल्या, त्याचा अनुभव घेतला, किती वेळ राहतो, उद्याला विसरून काही राहत नाही ते सुख. कपड्या लत्त्याचं तसंच आहे. आता पूर्वीच्या काळी 1 आणि 2, आज 1 आणि उद्या दुसरा कपडा, धुतला की तिसरा तोच घालायचा परवा दिवशी. पण आता कपड्यांचं सुख ते किती आहे, बरं संपत्तीचं सुख ते किती आहे. इतक्या प्रकारे एवढा मोठा पगार मिळवायचा, तरी अजून साईड बिझनेस करायचा, तरी अजून ओव्हरटाईम करायचं. म्हणजे ही जी सुखं आपण मिळवतोय ती तरी चिरंतन आहेत का? नाही आहेत. म्हणून ते सांगतात की ब्रह्मसुख कसं आहे, त्याला कधीही अंतच नाही. एकदा मिळवलं ना की चिरंतन तेच राहणार आहे. कधी येणार आपल्याला अनुभव, घेऊयात आपण. अशा सुखानंच सुखानुभव घ्यायचा. म्हणजे जे मगाशी सांगितले, शब्देची बोलावे, म्हणजेच त्यांनीच तो अनुभव घ्यायचा आहे. दुसरे त्याला अनुभवाला दुसऱ्या गोष्टीची गरजच नाही आहे. आणि हेच खरं ब्रह्मविद्येचं लक्षण आहे, ब्रह्मविद्येचा भाव आहे. सद्गुरू जनार्दनाला एकनाथ शरण गेल्यावरच सुखाने सुखाची मांडणी म्हणजे करू शकले ते. सद्गुरूंनी एकनाथाला का दिलं हे ज्ञान? कारण त्याच्याकडे ती ताकद होती, तो पात्र होता.
आणि म्हणूनच तो आत्मसुख भोगू शकला. संसारात राहूनसुद्धा मला अगदी एकनाथ महाराजांचं पण, एकनाथ काय तुकाराम काय, पण तुकारामांनी त्या मनाने ते अलिप्त होते. एकनाथांनी सगळं केलेलं आहे आणि तरीसुद्धा ते आत्मसुख अनुभवत होते. कधी त्यांच्यामध्ये द्वैताची भावना कुठलीच नाही. अगदी चोर आले घरामध्ये, त्या चोरांना पांघरून घालतात. सगळी चांदी सोन्याचं सगळं त्यांचं गुंडाळलं होतं त्यांनी. त्यांची तिथं दृष्टीच गेली. तर सकाळी ते देवाला प्रार्थना करतात, त्याला डोळे दे बाबा जायला त्यांच्या घरी सुखानं. हे आत्मसुख आहे. दुसऱ्याबद्दल दुःख हे नाहीच, वैर नाहीच. सगळ्यांबद्दल फक्त प्रेमभाव. करून बघूयात आपण. कुणीच आता काल कुठं सांगत होते बाई, तिथे सुद्धा गडावर आले तरी सुद्धा लोकांचे मागे पाहिलं आम्ही पारायणासाठी. काय बायका हो, इतके वाद, की तीच खुर्ची माझी, तीच जागा माझी. अरे जन्माला आलंस तेव्हा ती खुर्ची होती का तुझी? 4 दिवसासाठी आलो आहे. आता काल सुद्धा. पण मग आम्ही म्हटलं नाही, आपल्याला नाही ना मिळालं काहीच त्याचं वाटतं. जे बसले त्यांना सुख मिळते ना, मिळू देत. पण ही भावना आपल्या मनामध्ये हळूहळू हळूहळू आपण डेव्हलप करायची, विकसित करायची. आणि मग आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. मी तू पणच संपलं मला ते. म्हणून नामदेवांचं फार आवडतं. मी तू पणा हा नसाहे, मी तू पणा हा नसाहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, जन्म मरण चुकवा, जन्म मरण चुकवा. जन्ममरण चुकवायचं असेल तर मी तू पण नको. कुठंच तू मी नाही केलं तर किती छान चालेलो. फक्त दुसऱ्याच ऐकायचं, आपलंही प्रेमानं सांगायचं. नाही मला असं वाटतं असं नाही, असं करूया. असं म्हणलं तर मी काय म्हणतो, माझं काय म्हणणं आहे, आधी ऐकून घ्या. ही जी भाषा आहे ना, ती प्रत्येकाकडेच नडती आहे. म्हणून आपल्याला ज्ञानदेव इतकं अर्जवानं चांगदेवानं सांगतायत, तेच आपल्यासाठी पण आहे हो. की हा मीपणा जेव्हा समर्पित होईल, तूपणा जेव्हा समर्पित होईल, त्यावेळेला आपल्याला खरं समाधान मिळेल. आणि मी तूपणा हा नकोच आहे, तो संपायलाच हवा. आज बरेच जण कमी आलेले आहेत. ते काल खरं आम्ही रात्री सांगायचं होतं आणि पटकन संपून गेलं. आणि लगेच मी दादांना फोन केला, पण त्यांनाही वाटलं असेल की आमचं पुन्हा आज काही कुठे गेलो आणि काय. तर म्हणून त्यांनी सकाळी मला लगेच विचारलं की आजचा क्लास आहे ना म्हणून. पण तोपर्यंत सगळे लोक असे संध्याकाळपर्यंत निवांतच राहतात. थोडीशी आता सगळ्यांना सवय करा म्हणावं की चुकून काही मेसेज आहे का, सकाळी सकाळी एकदा बघावं. सकाळी म्हणा किंवा आपल्या पूर्वीच्या 11च्या वेळेला, 5च्या वेळेला काही जर असेल संदेश तर तो पाहायला म्हणजे थोडं सगळेजण येत राहतील. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. पुन्हा कदाचित वेळ संपल म्हणून पुन्हा विनंती करते की उद्या मला, आता उद्याही परत येणार आहे. सगळं ते आपल्याला दर्शन वगैरे होईल पादुकांचं, रेणास्वामींच्या, आणि पूजा वगैरे. पण तुम्हाला जर शक्य नसेल तर मग उद्याचा क्लास उद्या नाही घेणार. पण जर तुम्ही 2-2:30 वाजता येत असाल तर दादा तशी सूचना टाकतील 2 किंवा 2:30ची. कृपया जेवढे आज हजर आहेत त्यांनी या. शेवटी ज्याच्या पदरात जे मिळायचं असतं ते मिळतं.
ॲक्च्युअल आज आमचे स्वामी गेलेत आता सकाळी 5 वाजता इथून. ते म्हणत होते तुम्ही तिथे 10 वाजेस्तोवर या. पण आम्ही म्हटलं उद्या ते पहाटे येणार, मग इथं काय आपल्या घरामध्ये काय असं बटन दाबलं की वस्तू तयार होत नाहीत. म्हणून ती सगळी तयारी करण्यासाठी मी आज थांबले. आणि एवीतेवी आता सकाळची काकड आरतीन सगळी नाहीच मिळणार. मग दुपारी जेवणासाठी फक्त जाण्यापेक्षा थोडंसं उशिराच हो असं ठरवून आम्ही आजचा क्लास 11 वाजता ठेवला. तसंच उद्या ते तर सगळे येणार, मग 11-12 वाजतील. त्याच्यापुढे मग 11चा क्लास काही घेता येणार नाही आणि 5पर्यंत थांबता येणार नाही. म्हणून 2:30 अशी वेळ आम्ही ठरवतो. तर तेव्हा सगळ्यांनी यावं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.